श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस. तर मग विचार कसला करताय? आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा. आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. बाबा तुमचं नाव काय? रामदास कोंडीवर जाती. तुमच्याच मुलाच्या विषयी हे झालं. हां, माझा धाकटा मुलगा आहे. तुम्हाला किती वाजता कळलं? तुम्ही अहो, आम्ही संगच उठलो होतो. गुरांचे शेण ओढलं, त्यांनी शेण टाकलं, मी आंघोळ केली बाथरूममध्ये जाऊन, आणि तो नंतर ते खायला न्यायला इकडं आला. इकडं अशी घटना काय झाली तपास नाही. मी आंघोळ करून घरामध्ये गेलो आणि नंतर मग ती बाया इकडून आली सांगायला आम्हाला का तुमची सून. सून ते दोघंच होते इकडं. आम्ही नव्हतो. आम्ही म्हाताऱ्यान मी दोघं बी आम्ही तिकडं असतो. कारण आपली रोजची कामं तुम्ही आम्ही आमच्या याच्यातून आम्हाला देवाला दर दिवस जातो. मी आपला सकाळचा हिशोब माझा आंघोळ करून निघलो होतो. इकडं अशी ती आली ओरडत, तसाच पळत आलो. उघड्या अंगात, कपडे नव्हते अंगात, काही नाही, तसाच आलो. मग इथं बघितलं तर बाळ, माझं बाळ, आणि तो माझा होता. कोण तो गेला पडून तसा त्या बांधानी. तो त्याच्या हातात काय होतं? काय त्याच्या हातात होता सुरा. इतका झाला म्हणजे तो सुरा घेऊन हिंडत त्याच्या भोवती हिंडत होता. तुमच्यावर धावून आला का तो? आम्हाला काय करीना ना. म्हातारी म्हणली आम्हाला मारून टाकलं का नाही, माझ्या बाळाला काय केलं. तो आमच्याकडे नाही काही. तेवढं लगेच तो सोरा त्याने इथं टाकून दिला येऊ आणि पशार झाला. मग पळून गेला पळून. मी ओरडतो, इथे पाऊस चाललाय दार वरून, काय माझं आम्हाला पळता यायचं का काय? आता आमचं वय कधी काय कसं काय करायचं? आता काय झालंय भगवान, पांडुरंगाला माहिती ते काय आहे ते. आम्ही सत्य घटना आहे हे सांगितली तुम्हाला माझी. मला म्हणला तुम्ही काही नाही, आंघोळ करा तुम्ही तुमच्या मार्गाने, आम्ही आमचं करतोय. ते का दर दिवस करीत होते का आजच नाही? एवढे जनावरं सांभाळायचे ते तो आपला सांभाळीत होता. आम्ही उगाच आपली का त्याला हेल्प नाही म्हणून, त्याच्याबद्दल त्याला मदत म्हणून आपली काहीतरी करायची वेळेला जेवढी होईल एवढी. आता आमच्या ज्यांनी काही होईना. तुम्ही आता वारीला जाणार होते ना? वारीला जायचं, दिंडीला जातो आम्ही. दिंडीला मी 5-6 वर्ष विण्याचं काम केलं स्वामीचे. आता काय तयारीने आपली कामं जी काही शेतीची होती ती उरकून ती तयारी होती. म्हणजे आता मुलाला मदत करायची आणि आपल्याला वारीला जायचं अशा हिशोबाने. असा हिसाब आमचा दर दिवस. आणि दर दिवस मी आरतीला 6:30ला मंदिरात जातो, म्हणजे जातो स्वामींच्या. पहाटे 4ला उठून ही सगळी कामं सगळं उरकायचं. तो बी यायचा, त्याला आम्ही हेल्प करायचं. आम्ही आमची कामं उरकायची. आमचा चहा बी आम्ही म्हातारी तिकडं बनवायची, आमचं सेपरेट तिकडं आम्ही चहा घ्यायचं आणि देवाला जायचं. देवाहून यायचं 9 वाजता. त्याला परत इथं थोडंसं हातभार लावायचा. बाकी काही नाही. आमच्या ज्याने होतच नाही जास्त काही. तर काय करायचं? तुम्ही दोघंही म्हणजे आई आणि वडील दोघंही त्या मुलाला पाहायला आलते इथे? हां, आम्हाला ती बयात ती जेव्हा तिथं आली म्हणली काय झाले, आणि मग ती वरडायला लागली तेव्हा आम्ही इकडे येऊन बघतोय. तोवर आम्हाला काही संशय नाही, काहीच नाही. शान एवढं टाकून दिलं त्यांनी वावरात नेऊन. एवढं बी गायांचं काही, गायांना खायला घातलं तिथं. कुटीचं ते टपडी भरलेली एवढी घातली गायांना. आता सुगरात ठेवून परत ते आता दूध काढायला बसणार होता. तर ते काय इकडं हा काळ उभा राहिला आमच्या मागं. थोडेसे सावरात, काळजी नका करू. पोलिसांनी खूप मदत करतात. आरोपी पकडलाय, काळजी करू नका, न्याय मिळेल. माझं बाळी साहेब आम्हाला आधार 2 पिल्लं बारकाली. काय करू आता आम्ही? जागा आता एवढी जनावरं कशाच्या जीव आता कोण सांभाळायचं? माझी देवा रे. थोडेसे सावरात काय लई सावरून साहेब. लहानपणापासून सावरत आलो. 3 भाऊ गेले,
चौथा मी एकटाच राहिलेलो. आता काय सावरू. तुम्ही आता त्या लेकरांसाठी सावरा. लेकरांसाठी जातात चाल. आई परमेश्वरा, अरे आमच्या काय. कारण तुम्हीच जर धीर सोडला तर कुटुंब राहणार नाही. कुटुंबासाठी सावरा.